तर हे गाईज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास 100% कमेंट करा. ओके गाईज, कशा आहात? आय होप तुम्ही बरं असणार. तर गाईज, मला काल कंपनीचा कॉल आला होता की तुमची सेकंड सर्व्हिसिंग आलेली आहे. तर नेमानं सेकंड सर्व्हिसिंग 5,500 किलोमीटरला असती. तर आपली सध्या 1400 किलोमीटर गाडी झालेली आहे. तर त्यांना मी म्हणलं सध्या 1400 किलोमीटर गाडी झालेली आहे, तर नंतर आपण 1 महिना 2 महिन्याने नंतर सर्व्हिसिंग करू. तर ते काय म्हटले की 6 महिन्याला सर्व्हिसिंग तुमची सेकंड असती, नाहीतर ड्यू लागू शकतो असं म्हणले. तर मग उद्या सर्व्हिसिंग करायची आहे. तर ते मला असं म्हणले की गाडीमध्ये काय प्रॉब्लेम वगैरे येतात का. तर मला थोडासा ब्रेकमध्ये प्रॉब्लेम येऊ लागला. टॉप स्पीडमध्ये काय होत होतं 80-90च्या स्पीडमध्ये थोडासा असा धक्का मारत होतं मागचं ब्रेक. तर आपण काय करू, एकदा ब्रेक चेक करू, पुढचं पण ब्रेक चेक करू टॉप रेसवरती गाडीनं एकदा, आणि इंजनचा आवाज वगैरे सगळं. आणि आपण काय केलेलं आहे, आपलं लॉंग पंजाब सायलेन्सर एक टाकलेलं आहे. हे सायलेन्सर एक आपल्याला आता चेंज करायचं आहे, कारण की बाहेर गावी जायला समजा जिल्ह्यात ठिकाणी हे ट्रॅफिक पोलीस वगैरे असतात ना, तर ते थोडासा प्रॉब्लेम यायला आहे. त्याच्यामुळे सायलेन्सर पण आपल्याला एकदा ते बदलून टाकायचं आहे. त्याच्यामुळं आजच्या दिवस सायलेन्सर आपला राहणार आहे. तर आपण काय करू, एकदा त्याच्यावरती व्हिडिओ बनवून घेऊ मस्तपैकी. टॉप रेस गाडीची किती जाते किती नाही, रॉयल एनफिल्ड 2025 क्लासिक 350 याची टॉप रेस किती आहे किती नाही आपण पाहू. आणि गाईज आपल्याकडे टॉप मॉडेल आहे इंग्लंड ग्रीन म्हणून, तर आपण आज ते चेक करू. तुम्ही पाहू शकता 160ची रेस आहे. तर टॉप रेस किती जाते किती नाही पाहू शकता. आणि आपलं किलोमीटर पण तुम्ही पाहू शकता 1443 किलोमीटर गाडी झालेली आहे. तर गाईड चला आपण आता चेक करू टॉप स्पीड गाडीची. पण ट्राय करू टॉप स्पीड गाडीची. तर फर्स्ट गिअरवर किती उचलते पाहू गाईज आपण. काय फर्स्ट गिअरवर 55 उचललेली आहे, आणि सेकंड गिअरवर 80 गेली गाईज. गिअरवर 100 गेली गाई. आता 5व्या गिअरवर गाडी आहे. तर गाईज प्रॉब्लेम असा येत आहे की आपली सिटी काय लई मोठी नाहीये, छोटी सिटी. तर रोडवरती ट्रॅफिक वगैरे आहे, इकडं जास्त काय मोठा हायवे नाहीये. तर समजा आता 120 गाडी गेली, पण गाईज मला माहिती गाडीची टॉप रेस 125 ते 130 पर्यंत जाते गाडी. कारण की मी फर्स्ट सर्व्हिसिंगच्या टायमाला परभणीला जाताना चेक केली तेव्हा 125 गेली ती गाडी गाईज. तर आपला रोड छोटा, आता इथं रोड काय आपला एंड होत आहे, इथं छोटा रोड लागते, त्या रोडला काय आपल्याला गाडी चालवता येत नाही. तर आसपास आपल्याला हे 4 ते 5 किलोमीटर रोड आहे. तर ह्याच रोडवर टेस्ट ड्राईव्ह ते करू शकतो आपण. तर गाईज मागलचं ब्रेक ओके आहे, डिस्क ब्रेक पण ओके, गाडी कंट्रोलमध्ये आली. कारण की गाडी 120 गेली ती आणि 5व्या गिअरवरती होती. तर गाडी डायरेक्ट कंट्रोलमध्ये, म्हणजे मागचं ब्रेक दाबलं तर आणि पुढचं ब्रेक कंट्रोलमध्ये आली गाडी. काय स्लिप वगैरे नाही मारली आणि गचके पण काही मारली नाही गाडीनं. तरी आपण आता रिटर्न चाललो, डबल एकदा चेक करू. तर गाईज मला असं वाटतं मागच्या टायरमध्ये थोडीशी हवा कमी आहे.
ठीक आहे गाईज, पूर्ण पहा, चेक करू आपण डबल एकदा. ओके म्हणलं मी. तर गाईज असा प्रॉब्लेम येत आहे की आपला रोड आपल्याला कमी पडत आहे. छोटा रोड असल्यामुळं गाडी तर आपली 130 पर्यंत 125 पर्यंत टॉप रेस जाती गाडी, पण रोड आपला एंड होत आहे. याच्यामुळं काय गाडी जास्त पुढे नेता येत नाही, कारण की याच्या पुढे छोटा रोड आहे, वन वे. याच्यामुळं काय गाडी पळवता येत नाही. अराउंड गाडी गाईज तुम्हाला सांगतो 125 पर्यंत टॉप रेस जाती, कारण की उद्या सर्व्हिसिंग असल्यामुळे आपण आज चेक करत आहोत. गाडीमध्ये काय प्रॉब्लेम येते काय नाही ते पण आज आपण चेक करत आहोत. नाहीतर तसं उद्या पण ब्लॉग आपण काढू शकत होतो. तर गाडीमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही गाईज, ब्रेक पण ओके येतं. त्या दिवशी वाटले मला, पण ते पावसामुळे झालं असं वाटतंय मला, पावसामुळे होऊ शकते ते. आणि पुढचं पण ब्रेक ओके. तर ही गाडी आहे गाईज 2025 ची रॉयल इनफिल्ड क्लासिक 350 टॉप मॉडेल, क्रोम मध्ये गाईज, इमोलेंट ग्रीन मध्ये. क्रोम कलर मला आवडते गाईज. आता क्लासिक 350 मध्ये एक नवीन व्हर्जन आता लॉन्च झालेलं आहे, ते म्हणजे क्लासिक 650. तर त्याला डबल सायलेन्सर आहेत. तर गाईज ती घेऊन काय अर्थ नाही, तिला ॲव्हरेज फक्त 20च ॲव्हरेज आहे. आणि लुक तर याच्यापेक्षा पण बेकार मला वाटते, कारण की याला सिग्नल लाईट पण LED मध्ये आहेत, त्याला हॅलोजन मध्ये आलेले सध्या. त्याच्यामुळं मला असं वाटते की 350 एक चांगली राहते आपल्यासाठी. ॲव्हरेज पण चांगली येते. ॲव्हरेज तिला तरी आसपास गाईज 35 ते 36चा ॲव्हरेज निघतं. आणि हायवेला जर टॉप स्पीडमध्ये जर चालवली तर 30चा ॲव्हरेज आरामशीर गाडी देते गाईज. तर मला असं वाटतं तुम्हाला जर घ्यायची असेल तर क्लासिक 350 तुमच्यासाठी चांगली आहे. जर तुमचा जास्त रन नसेल, सिटीमध्ये जर तुम्ही घुमत असाल तर मग तुम्ही 650 पण घेऊ शकता, ती पण मस्त आहे. किंवा जर कुठं आसपास रेग्युलरली तुम्ही 20 किलोमीटर 30 किलोमीटर जर चालता तर तुमच्यासाठी क्लासिक 350 माझ्या हिशोबाने योग्य राहील. तर तुमचा निर्णय समजा पुढचा. तर ठीक आहे गाईज, आपला रोड छोटा असल्यामुळे आपल्याला काय ती टॉप स्पीड चेक करता आली नाही, तर तेवढी झाली तेवढी आपण चेक केली. तर गाईज कसं आहे, 100 पर्यंत ती आरामशीर जाती आणि 100च्या पुढून कशी स्लोमध्ये जाते गाईज. तर 110-120ला थोडासा टाइम घेते ती, जवळपास 4 मिनटं 5 मिनटं असं घेते. नंतर 120 वर गेल्यावर तर नंतर मग खूप स्लोमध्ये ती 125-130 पर्यंत जाते गाईज. तर आपला रोड आहे फक्त 5 किलोमीटरचाच असल्यामुळे आपल्याला ते एवढं चेक करता नाही येत. तरी पण आपण ट्राय केलं तर 120 पर्यंत आसपास गेलती गाईस. तर काय करायचं, हा क्लच दाबलेला आहे. हेच प्रॉब्लेम येत होता हर एक जागेवर. हा तेच ना, ते 2-3 जागेवर हेच प्रॉब्लेम आलता. तर गाईज गाडीमध्ये हवा कमी होती ऑलरेडी, तुम्हाला म्हणलं होतं ते खरं निघलं. इकडं गाईज हवा होती किती होती, इकडं 30 होती, तर इथं आता पुढं 40 केलेली आहे. आणि पाठीमागं हवा होती 35, तर इकडं 45 केलेली आहे. तर हे गाईज आता इथं व्लॉग मी एंड करत आहे. तर ठीक आहे, बाय बाय गाईज. गर्मी